नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. या व्हिडिओमध्ये आपल्या यंत्र उपकरणांनी स्टार्ट करायचंय. यंत्र उपकरणांनी सिलेबस मध्ये दोन पार्ट मध्ये डिवाइड करून दिले. फर्स्ट पार्ट मध्ये यंत्र उपकरणांनी 1 आणि यंत्र उपकरणांनी 2 दोन्ही 5-5 मार्क्ससाठी वेटेज आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये छान छान यंत्र आपल्याला शिकायचे आहेत. यंत्राची डेफिनेशन आपल्याला शिकायची आहे. या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत यंत्राची डेफिनेशन आणि दोला यंत्र. मित्रांनो, यंत्र काय आहे आणि का गरजेचं आहे हेच आपल्या यंत्राच्या डेफिनेशन मध्ये पाहायचंय. यंत्र मित्रांनो, यंत्र कशासाठी लागतं तुम्हाला माहिती आहे? शोधन मारण म्हणजे काय? एखाद्या धातूची, रसाची, महारसाची, रत्नाची शुद्धी करायची आहे तर त्याला शोधन म्हणत असतो. किंवा त्याचं भस्म तयार करायचंय ते मारण आपण म्हणत असतो. किंवा एखाद्याचं स्वेदन आपल्या करायचं. स्वेदन का बरं करतो? का एखाद्या द्रव्यातलं आपल्याला काय करायचं, विषारी द्रव्य काढून टाकायचंय, त्याच्यासाठी आपण स्वेदन करत असतो. या सगळ्या क्रिया, रसशास्त्राच्या ज्या काही क्रिया घडवण्यासाठी काही आपल्याला उपकरणांची गरज असते, काही आपल्याला गोष्टींची गरज असते, जेणेकरून ह्या आपल्याला शोधन, मारण, स्वेदन हे काय होऊ शकल. मग ह्या उपकरणांना किंवा ज्या ज्या गोष्टी या साधन याच्यामध्ये वापरले जातात याला यंत्र असं म्हणत असतो. मित्रांनो, घ्या यंत्राची डेफिनेशन. काय म्हटलं मी? आपण स्वेदनादी कर्म करत असतो किंवा पारदावरती आपल्याला त्याची गती नियंत्रित करण्यासाठी पारदावरती नियंत्रण का बरं लागतं सर? पारदावरती नियंत्रण कारण ते चापल्य आहे. मर्क्युरी एका जागेवरती राहू शकतो का? नाही राहू शकत. त्याच्या गुणांमध्येही चापल्य आहे आणि त्याचं कार्य व्यवस्थित आपल्याला जर घडून आणायचं असेल तर आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण करणं गरजेचं आहे. म्हणजे नियंत्रण करण्यासाठी त्याच्यावरती काही संस्कार करावे लागतात. मग त्यांना काय म्हणतो? पारदाचे अष्टसंस्कार असे म्हणत असतो. मग ते करण्यासाठीही आपल्याला काय लागतं? आपल्याला आपल्या उपकरण लागतात, त्यालाच आपण यंत्र असं म्हणत असतो. पहा, इथे यंत्राची डेफिनेशन लिहिली. ज्यांना श्लोक करायची हौस असेल त्यांना श्लोकही वर दिलेला आहे, पण ज्यांना श्लोक होत नसेल त्यांनी खालची मराठी मधली तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, स्वेदनादी कार्य करण्यासाठी, पारदावर नियंत्रण आणण्यासाठी व उपरस, महारस, धातूंवर, रत्नांवर शोधन मारणादी संस्कार करण्यासाठी प्रामुख्याने ज्या साधनांचा उपयोग केला जातो त्या प्रत्येक साधनाला आपण यंत्र असं म्हणत असतो. काय म्हणताय? स्वेदनादी कार्य करण्यासाठी, पारदावरती नियंत्रण आणण्यासाठी, रस, उपरस, महारस, धातू, रत्न यांचे शोधनादी, मारणादी कार्य करण्यासाठी जे उपकरण, जे साधन वापरले जातात त्यांना यंत्र असे म्हणत असतो. एवढी सोपी होती यंत्राची डेफिनेशन. तुम्हाला जर कुठे यंत्राची डेफिनेशन विचारले तर हे सांगा. ज्यांना श्लोक होत असेल त्यांनी श्लोकही पाठ करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपल्या स्पेसिफिक आपल्या पुढचं पाहायचंय दोला यंत्र. दोला यंत्र काय आहे सर? दोला यंत्र एकदम आपल्या आधी शुद्ध भाषेमध्ये म्हणजेच आपल्या गावातल्या भाषेमध्ये समजून घ्यायचं. मग त्यानंतर आपण जाऊया पुस्तकी भाषेकडे. दोला यंत्रात ज्यांना श्लोक पाहिजे त्यांच्यासाठी श्लोक इथे स्क्रीनवर दिलेला आहे. ज्यांना श्लोक होत नाही काही काळजी करू नका, मराठीमध्ये आपण व्यवस्थित शिकून घेऊया. ठीक आहे. दोला यंत्र म्हणजे काय? दोला यंत्र कसं असतं, त्याची रचना काय असते हे पहिले आपण समजून घेऊया. दोला यंत्र, समजा तुमच्या घरचा एक माठ आहे. तुमच्या घरचा माठ आहे. माठ घेतला तुमच्या घरचा एक. त्या माठ घेतल्यानंतर माठाचं तोंड एवढं मोठं नसतं. माठ घेतल्यानंतर काय करायचं? त्याच्या दोन्हीही बाजूस एक, इकडच्या बाजूला एक, इकडच्या बाजूला एक छिद्र पाडायचं, ज्याच्यामधून एक शलाका जाऊ शकेल. शलाका म्हणजे काय सर? शलाका म्हणजे एखादं लाकूड समजा, काही एखादी पळी समजा, त्याच्यामुळे जाऊ शकेल एवढे दोन्ही समोरासमोर छिद्र पाडून घ्यायचे. त्याच्यानंतर सर, त्याच्यानंतर याला एक दोरी बांधायची, त्याला सूत्र असं म्हणतो असतो किंवा कापडाची पण बांधू शकता. आणि आपल्याला ज्याचं ज्याचं शुद्धीकरण करायचं आहे, ज्याचं स्वेदन करायचं आहे ते द्रव्य काय करायचं? हे द्रव्य मग याला काय करायचं? एका चौपदरी वस्त्राने, हे वस्त्र आहे, चौपदरी वस्त्रामध्ये त्याला बांधून एक परचुंडी तयार करायची, एक पिशवी तयार करायची आणि ती इथे बांधून टाकायची. औषधी द्रव्य आहे ज्याचं आपल्याला शुद्धीकरण करायचे, विषारी द्रव्य ज्याच्यामधून काढून टाकायचे आहेत ते इथे आपण लटकवलं. याचा स्पर्श, काळजी काय करायची? याचा स्पर्श खाली बुडाशी झालेला नाही पाहिजे. हा हा हवेमध्येच राहायला पाहिजे. हवेमध्ये म्हणजे आपल्या इथे आणखी एक द्रव्य टाकायचे. इथे आपण द्रव्य टाकू शकतो म्हणजे टाकायचंच. इथे आपल्याला द्रव्य टाकायचंय. द्रव्यामध्ये काय टाकू शकतो आपण? पाणी टाकू शकतो. त्याच्यानंतर गोमूत्र टाकू शकतो, कषाय टाकू शकतो. हे सर्व गोष्टी आपण इथे टाकू शकतो जेणेकरून आपल्याला हा यंत्र तयार करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला एक चूल लावायची. चूल लावली, याच्यामधून देतो आपण मंद अग्नी. हे मंद अग्नी देतोय. मंद अग्नी दिल्याने काय होतंय? हा इथला जो द्रव आहे तो गरम होतोय, तो उकळतोय आणि त्याच्यानंतर याच्यामधील वस्त्रामधील जे औषधी द्रव्य आहे त्याच्यामधील विषारी द्रव्य त्या उकळत्या
द्रव्यामुळे त्याच्यामध्ये खेचून घेतले जात आहे आणि हा द्रव्य शुद्ध होतोय, त्याच्यामधले विषारी द्रव्य मल दूर होत आहे. पहा कसं होतंय यंत्र, याला म्हणतात दोला यंत्र. दोला यंत्र, दोला यंत्र काय बरं म्हणायचं? हे पहा इकडे दोन दोन आपण समोरासमोर छिद्र केले, त्याच्यामधून एक शलाका घातली, त्याला एक सूत्र बांधलं, त्याला एक परचुंडी म्हणजे पोटली बांधली. पोटली कशाची होती? औषधी द्रव्याची होती. खाली द्रव्य घेतलं आणि त्याच्यानंतर खाली चूल लावून टाकली, मंदाग्नी दिला. मंदाग्नी चालू आहे, इथलं द्रव गरम होतंय, उकळतंय, याच्यामधला मल विषारी द्रव्य बाहेर निघताय. साध्य झालं. हे तर स्वेदन करायचं होतं. मग आपल्याला जेव्हा दोला यंत्राच्या साह्याने स्वेदन करा असं जिथे जिथे लिहिलं असेल तिथे तिथे तुम्हाला हे इमॅजिन व्हायला पाहिजे. जिथे जिथे म्हणून तुम्हाला पुढे जर म्हटलं की पारदाचं स्वेदन केलं, तर तुम्हाला आठवायला पाहिजे की इथे पारद लटकवलाय किंवा कजेली लटकवली. पारदाची कजेली तयार करत असतात, शिकूया पुढे चलून. ही कजेली इथे लटकवली आणि त्याचं स्वेदन केलं जाते. किंवा कोणतेही औषधी द्रव्य इथे लटकवले जाते आणि त्याचं स्वेदन केलं जातं. दोला यंत्राच्या साह्याने स्वेदन हे जिथं जिथं आपल्याला लिहिलेलं दिसेल तिथं हा सिनारिओ आपल्याला दिसला पाहिजे. बघा आता चांगल्या डायग्राम बघा इकडे आपण घरचा एक माठ घेतला, मृतपात्र घेतलं, त्याच्या दोन्ही बाजूला इथे दोन छिद्रे पाडली. केवढी छिद्रे पाहिजे? त्याच्यातून शलाका जाऊ शकेल एवढी आपल्याला छिद्र पाहिजे. शलाका म्हणजे काठी, जेणेकरून आपण त्याला एक दोरा किंवा एखादा कापडाने इथे आपण परचुंडी किंवा पोटली बांधू शकतो. या पोटलीमध्ये काय असणार? औषधीयुक्त द्रव्य. औषधीयुक्त पोटली का म्हटलंय? कारण या पोटलीमध्ये काय आहे? औषध आहे. त्याच्यानंतर सर इथं द्रव्य आपण भरले, तुम्हाला म्हटलं हे द्रव्य 16 पट भरत असतात सर, लक्षात ठेवायचं. जेवढं आपण औषध घेतलंय त्याच्या 16 पट हे द्रव्य असलं पाहिजे. आणि जर बाष्पीभवन होऊन हे द्रव्य उडून जात असेल, म्हणजेच आता अग्नी चालू आहे खालून, बाष्पीभवनाने हे द्रव्य वर जाऊ शकेल आणि हे जर औषधी द्रव्य हे उघडे पडले तर मग स्वेदनाचा फायदा आहे का? अशा कंडिशन मध्ये आपण उकळते द्रव्य पुन्हा ह्याच्यामध्ये टाकायचंय. लक्षात ठेवा, उकळते द्रव्यच टाकायचंय. जर तुम्ही थंड टाकलं तर हे सगळं थंड होऊन जाईल आणि एवढी सगळी मेहनत केलेली आपली काही कामाला येणार नाही. त्याच्यामुळे हे जर वस्त्र उघडे पडत असेल बाष्पीभवन होऊन, तर याच्यामध्ये उकळता स्रावच आपल्याला टाकायचा आहे. किती टाकायचं? हे 16 पट असलं पाहिजे. ठीक आहे, कळालं किती सोपं होतं हे आपल्याला दोला यंत्र. ठीक आहे, आता आपण एक्झाम मध्ये कसं लिहायचं तेही समजून घेऊ. दोला यंत्र नेमिंग सगळी कळाली तुम्हाला. हे खाली काय? अग्नी, त्याच्यानंतर औषधयुक्त द्रव्य, द्रव्य हे सूत्र म्हणतात. ही जी दोरी बांधली होती याला काय म्हणतात? सूत्र. आणि याचा काय म्हणतात? दंड मध्ये अडकवलेला. ठीक आहे, आता एक्झाम मध्ये कसं लिहायचं हेही कळणं गरजेचं आहे. फक्त समजलं म्हणजे सगळं नाही. ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेप एक्झाम मध्ये कसं लिहायचं पहा. पहिलं एक मृतपात्र घ्यायचं. मृतपात्र म्हणजे माठ आपल्याला एक घ्यायचा आहे. त्याच्या मुखाशी समोरासमोर दोन्ही बाजूस एक लाकडी शलाका जाईल एवढं छिद्र पाडायचं. जसं तुम्हाला म्हटलं होतं, एक मी माठ घेतला, त्याच्यानंतर त्याला दोन्ही समोरासमोर आपल्याला काय करायचंय? एक छिद्र पाडायचं. समोरासमोर का? कारण त्याच्यामधून काठी जायला पाहिजे ना, त्याच्यामुळे समोरासमोर त्याचे छिद्र पाडायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही छिद्रातून शलाका आतमध्ये टाकायची. छिद्र पाडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शलाका टाकून द्यायची आहे. त्याच्यानंतर पुढे ज्या द्रव्याचे स्वेदन आपल्याला करायचंय ते चौपदरी वस्त्रामध्ये, चौपदरी रेशमी किंवा सुती वस्त्र आपल्याला पोटली स्वरूपात बांधायचं आहे. औषध घ्यायचंय. हे बघा आपल्याकडे कपडा पण आहे. आपण जर औषध घेतलं एखादं, याच्यामध्ये औषध बांधायचंय. याच्यामध्ये समजा आता मी काहीतरी घेतलं, हे औषध समजा, हे औषध याच्यामध्ये मी काय केलं? याची एक पिशवी तयार केली आणि ही पिशवी मी बांधली. ही पिशवी मी बांधली. ही पिशवी आता मी इथे असं बरोबर अडकून देणार. ठीक आहे, आपलं यंत्र कुठे होतं? हे यंत्र होतं. ही एक औषधी द्रव्य घेतलं, चौपदरी सुती वस्त्रामध्ये औषधी द्रव्य बांधलं आणि असं इथे लटकून दिलं. इथे दोऱ्याला, या सूत्राला लटकून दिलं. आता काय होतंय? इथे द्रव्य आहे ते गरम होतंय, हे उकळता स्त्राव आहे याच्यामध्ये जातोय आणि ह्याच्यामधली विषारी द्रव्य मल हे काढून घेतोय. कळालं तुम्हाला? त्यांनी काय म्हटलंय की औषधी द्रव्याची काय केली त्यांनी? एक पोटली तयार केली. याला काय म्हणायचं? पोटली म्हणू शकता किंवा परचुंडी म्हणू शकता. ठीक आहे, पुढे पुढची स्टेप. त्याच्यानंतर पुढची स्टेप, दोन्ही छिद्रातून एक शलाका घातली आपण, परचुंडी तयार केली. त्याच्यानंतर मृतपात्रात स्वेदद्रव्याच्या साधारणतः म्हणजे जेवढं औषधी द्रव्य घेतले त्याच्या 16 पट पोटली व्यवस्थित बुडेल इतका द्राव. द्राव काय असला पाहिजे? स्वरस. स्वरस तर तुम्हाला माहिती आहे, क्वाथ, गोदुग्ध, गोमूत्र
यापैकी काही चालेल. सोरस म्हणजे काय? आपण एखादी पाला वगैरे आणला वनस्पतीचा, त्याचा काय केला, चुरा केला, त्याचा एक कल्क तयार केला, त्याच्यातून जे आपण रस काढला, त्याला सोरस असं म्हणत असतो. त्याच्यानंतर त्यालाच अग्नी दिल्यानंतर पुढे आपण क्वाथ तयार करतो. ते क्वाथ, गोमूत्र, गोदुग्ध याचा आपण द्रव म्हणून वापर करू शकतो. आणि पोटली चिटकणार नाही बुडाला याची काळजी घ्यायची, जसं मी सांगितलं होतं. अशी लाकडी शलाकेस टांगायची आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, की आपण काय करायची, एक लाकूड जाईल अशी एक छिद्र पाडायचं आणि त्याच्यामध्ये लाकडी शलाका टाकायची. त्याच्यामध्ये आपण खाली काय केलं, खाली अडकवलं एक लाकडी शलाका, त्याला खाली असं पण इकडे अडकवलं. खाली द्रव आहे, हे द्रव आहे. द्रवामुळे ते उकळते. खालून खाली चुलिका आहे. चुलिकाला मंद अग्नी चालू आहे, लक्षात ठेवायचं. कमी प्रमाणामध्ये चालू आहे, अति प्रमाणामध्ये नाही. ठीक आहे. हे झालं आपलं वालुका यंत्र. सॉरी, आपण दोला यंत्र इथे संपवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याची काही माहिती आपल्याला लक्षात ठेवायची, जसं की आपल्याला यासाठी मंद अग्नीच द्यायचा आहे. अग्नी हा मंद अग्नी स्वरूपाचा असला पाहिजे. अग्नी कसा असतो सर? तीव्र म्हणजे एकदम भयानक अग्नी, मंद अग्नी म्हणजे एकदम कमी, आणि मध्यम म्हणजे मध्यम स्वरूपाचा अग्नी. आपल्या इथे मध्यम अग्नीचा निर्देश केलेला आहे. द्रव उकळून औषध द्रव्याची प्रचंड उघडे पडू लागल्यास त्यामध्ये उकळता द्रव टाका. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की जर बाष्पीभवन होऊन द्रव उडून चाललंय द्रव्य, मग त्याच्यामध्ये उकळता द्रव टाकायचा. त्यानंतर दोला यंत्रात शोधनासारख्या केलेल्या अग्निसंस्काराने पोटलीत बांधलेल्या औषधी द्रव्याचा द्रवाशी संपर्क येऊन श्वेतद्रव्यातील मल व विषारी तत्व याचे प्रमाण कमी होते. काय म्हटलं मी? औषधी द्रव्याचा संपर्क कशासोबत येतोय? जो आपण बाजूला द्रव टाकले, उकळते द्रव त्याच्यासोबत येतं, त्याच्यातला मल आणि त्याच्यामधली विषारी द्रव्य निघून जातात. आणि याचा वेळ किती सांगितला मित्रांनो? वेळ याला शोधन संस्कार हा 1 प्रहरापासून ते 3 तास ते 3 दिवसापर्यंत चालत असतो. 1 प्रहर म्हणजे काय? 1 प्रहर म्हणजे 3 तास. हा तुम्ही शेवटपर्यंत कन्फ्यूज होणारा प्रश्न. 1 प्रहर म्हणजे किती? 1 प्रहर म्हणजे 3 तास. मग हा 3 तासापासून आपण चालू, मिनिमम 3 तास आणि 3 दिवसापर्यंत हे स्वेदन कर्म चालू करू शकतो. वेगवेगळ्या रत्नानुसार, वेगवेगळ्या धातूनुसार, वेगवेगळ्या रसानुसार, वेगवेगळ्या महारसानुसार आपला हा टाइम ठरवावा लागतो, जो की आपण डिटेलमध्ये शिकताना तुम्हाला कळून जाईल. आता फक्त मला तुमच्याकडून एवढं अपेक्षित आहे, की जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हटलं, की एखाद्या धातूचं, रत्नाचं, रसाचं, महारसाचं कोणत्याही एकाचं तुम्हाला दोलन यंत्राच्या साहाय्याने 1 प्रहर स्वेदन केलं असं लिहिलेलं असलं, की हा पूर्ण सिनारिओ तुम्हाला इमॅजिन व्हायला हवा. म्हणजे आपलं आजचं लेक्चर सक्सेसफुल झालं आणि तुम्हाला डायरेक्टली एसएक्यू ही यावरून येऊ शकतो. त्याच्यामुळे डायरेक्ट सेकंड टर्मचे लेक्चर कधी करायचे नसतात, फर्स्ट टर्म पासून चालू करायचे. तुम्ही जर डायरेक्टली एखाद्याचं शोधन मारण शिकताय, पण तुम्हाला यंत्राविषयीच माहिती नाही, तर काहीच फायदा होणार नाहीये. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये वाळू का यंत्रासाठी.